एका मोठ्या जंगलात ससा आणि कासव राहत होते. ससा खूप वेगवान होता आणि त्याला नेहमीच आपला वेग दाखवायला आवडत असे. तो रोज जंगलातील इतर प्राण्यांना सांगत असे, माझ्यासारखा वेगवान कोणीच नाही. एके दिवशी कासवाने शांतपणे सशाला विचारले, ससा भाऊ, शर्यत लावशील का माझ्याशी? हे ऐकून ससा हसला आणि म्हणाला, काय, तू आणि मी शर्यत? तू फारच संथ आहेस, पण ठीक आहे, मजा म्हणून लावूया. सगळी प्राणीमंडळी गोळा झाली. शर्यत सुरू झाली. ससा वाऱ्याच्या वेगाने धावत गेला आणि थोड्याच वेळात खूप पुढे पोहोचला. हा कासव अजूनही सुरुवातच करत असेल, असं म्हणून ससा एका झाडाखाली झोपला. थोडा आराम करतो, असं म्हणत तो डुलकी घेतो. दरम्यान कासव संथपणे पण सातत्याने चालत राहिला. त्याने कुठेही थांबले नाही, न झोपला न थकला. तो एकसारखा पुढे चालत राहिला. ससा एवढ्या गाढ झोपेत होता की कासव त्याच्या पुढून गेला आणि शेवटी धावपट्टीच्या शेवटी पोहोचला. जेव्हा सशाची झोप पूर्ण झाली तेव्हा तो उड्या मारत फिनिश लाईन कडे गेला. पण काय आश्चर्य, कासव आधीच तिथे पोहोचले होते. सर्व प्राणी टाळ्या वाजवत म्हणाले, कासव जिंकलं. या गोष्टीतून शिकवण: हळू चालणं काही वाईट नाही, पण सातत्य, चिकाटी आणि संयम हे यशाचं खरं गमक आहे. मित्रांनो, गोष्ट आवडली ना तर पुढच्या गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.